एक मिनिट सर. सॉरी सॉरी सर, एक्स्ट्रीमली सॉरी. दाढीला खरंच काही लागलं होतं की माझी दाढी खरी आहे की खोटी हे बघत होती. मी असं का करेन सर? खरं तर तू योग्यच केलंस, कारण तुला त्रास देणारा जो इसम आहे तो अजूनही अज्ञात. कशाला त्या भवानीला सारखा सारखा भेटतोस? का तिला मदत करतोस? एकदा म्हणतोस की मला गुप्तहेर अस्मिताला संपवायचं, पण प्रत्यक्षात मात्र तिला मदतच करतोस. काय काय समजायचं काय तुझ्या वागण्याचा अर्थ? मी तुला अजून बी माझा डाव समजलेला नाही दादू. कसला डाव? अरे दादू, या समजा घरगुती छोट्या छोट्या केसेस आहेत. या सगळ्या केसमध्ये मी तिला मदत करणार आणि तिचा विश्वास पूर्णपणे जिंकणार. अशी एखादी केस ज्या केसमध्ये तिची प्रतिष्ठा पानाला लागलेली असेल त्या केसच्या वेळेस तिची वाट लावणार. देवळातून 5 वर्षाची मुलगी बेपत्ता. देवदर्शनासाठी आलेल्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर. दादा, मी इथं मुंबईत नवीन आहे, गावास आलीये. काही काम आहे का? ओ दादा, सांगा की काही काम आहे का तुमच्याकडे? काम वय मिळेल ना, पण पडाल ते काम करायची तयारी आहे का तुझी? अहो वय, कष्ट करायला डरत नाही मी. तुम्ही सांगा फक्त, मी समधी काम करते बघा. ये अशी मागून आते. वय आलीच मी. अन्ना जरा देखो, मैं आता हूँ. ये बस 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 बस. सगळी कामं करशील ना? वय तुम्ही सांगा मला, मी समजा करीन. काम काय तसं जड नाही, जमल तुला हळूहळू. पर काम काय आहे ते तर सांगा की मला. सांगतो ना, काम काय होत राहील. अहो हे काय करताय तुम्ही? तूच तर म्हणली होती ना पडाल ते काम करीन म्हणून. ते असलं काम आहे तुझ्या मनात? अरे घरी आया बहिणी हात का नाही तुझ्या? हे भगवान, कब होगी तेरी कृपा? कब वापस आएगी हमारी रिचा बिटिया? जब खोई थी तब इत्थु सी थी, अब काफी बड़ी हो गई होगी. सामने होगी तो पहचान भी नहीं सकेंगे. दादा, यो फोटो कोणाचा आहे? आणि असा रिक्षा मागं का लावलाय?
ये हमारे प्रयाग साहब की बिटिया रिचा बिटिया है। 16 साल पहले प्रयाग साहब और भाभी जी इसे और नेहा बिटिया को इसी मंदिर के पास लाए थे। रिचा बिटिया 5 साल की थी और नेहा बिटिया 2-2.5 साल की होगी। और चला उतरा या देवळ आलं रिचा. हो चला जायचं. चला चला या देवळात जायचं आपल्याला. ओ हो गणपतीला नमस्कार करू. चल हाँ रामशरण येतो. हाँ बाबा काय? मी माझ्या पर्स मधून देवीला पैसे काढून देते. का का का? मग देवी मला खाऊचं झाड देणार. अरे बापरे. बघू बघू कुठे पैसे बघू बघू. फार आत आहेत बाबा. किती पैसे बघू? अरे किती आहे बघू ना मला. अरे अगं फोटो नीट ठेवायचा. ठेव नीट. एवढे देणार? ठीक आहे तुझ्या हाताने दे. चला जाऊया. चला. बाबा हा आता काय? आपण लपाछुपी खेळूया. लपाछपी? आता कशाला? नाही आपण आधी दर्शन घ्यायचं आणि मग लपाछपी खेळायचं. नाही अगं प्रयाग बघा जरा. रुचा 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 हे रुचा रुचा. अहो काय झालं काय? अगं रुचा कुठे आहे? रुचा आली का इकडे? नाही इथे नाही आली. इथे नाही आली? नाही सापडली तुम्हाला? एक मिनिट मी बघतो. हा रुचा हे रुचा 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 रुचा. हो दादा एका लहान मुलीला पाहिलं का इथे खेळत होती? हा अहो दादा तुम्ही एका मुलीला बघितलं का इकडे? ताई तुम्ही बघितलं का? कुठे गेली? रुचा रुचा रुचा. ओ दादा तुम्ही बघितलं का एका लहान मुलीला इकडे? रुचा रुचा. हे बाळा एक छोट्या मुलीला पाहिलं लाल लाल ड्रेस घातला होता. पहिले ते खेळत होती इथे मागे गेली होती. नाही रुचा. हे प्राची रुचा कुठे? नहीं कधी गेली का बघूया. चला चला. देखा लड़की को, देखा लड़की रुचा. रामशरण रुचाला पाहिलास का? रुचा देवळात बाहेर आली होती का? नहीं रिचा बिटिया बाहर नहीं आई. क्यों क्या हुआ सब? वरती खेळत होती अचानक कुठेतरी गायब झाली. हो रिचा बिटिया खो गई कैसे? सब आप रुकिए मैं जाके देखता हूँ. मिळेल ना. हो
बहुत ढूंढा, बहुत कोशिश की, पर रिचा बिटिया कहीं नहीं मिली। भाभी जी उसकी याद में आज भी रोती है। आज तो बहुत रोएगी। प्राची प्लीज शांत हो. अगं असं तू रडून रुचा परत येणार आहे का? 16 वर्ष झाली. 16 वर्षांपूर्वी याच दिवशी आपण देवळात गेलो असताना रुचा हरवली. मी का नाही लक्ष दिलं तिच्याकडे? तू स्वतःला दोष देऊ नकोस प्राची. जसे घडणार होतं ते घडलं, ते कोणी टाळू शकत नाही. शिवाय तिला शोधण्याचे आपण कमी प्रयत्न केलेत का? पोलीस कंप्लेंट केली, पेपर मध्ये दिलं, टीव्हीवर सुद्धा फोटो दाखवले. एवढंच कशाला? तिला शोधण्यासाठी मी स्वतः रजा घेऊन वणवण भटकत होतो. राम शरण तर रिक्षा घेऊन गावोगावी फिरला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. प्रयाग साहब और भाभी जी ने कई साल कोशिश की, पर रिचा बिटिया कहीं नहीं मिली। किसी को दिखाई दे तो हमको आके बताए, इसलिए हमारे गाड़ी के पीछे ये रिचा बिटिया का फोटो लगा के 16 साल से हम ढूंढ रहे हैं, कोई फायदा नहीं हुआ। बिटिया तुम काहे पूछ रही हो? इस फोटो से तुम्हारा क्या संबंध? आओ, लहानपणी मी बी अशीच दिसत होते, शेम टू शेम. माझ्याकडे फोटो बी आहे. यो 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 बघा. ये फोटो तुम्हारा है? वय कोणाच्याच प्रयत्नांना यश मिळालं नाही. नाही सापडली रुचा. स्वप्नात मला तिच्या हाका ऐकू येतात. मग रात्रभर झोप येत नाही मला. ती कुठे असेल, कशी असेल, कुठल्या परिस्थितीत असेल या विचाराने ना माझं मन नुसतं कासावीस होतं. आता कशी दिसत असेल ती? मतलब तुम रिचा बिटिया हो? अरे बिटिया, कहाँ थे इतने साल? रिचा नहीं, मी चारू. आणि कालच आले गावासनं. गांव? अरे कौन सा गांव? कौन लेके गया था तुमको गांव में? अरे तुम्हारा घर तो मालवनी में है. मालवनी? हाँ, अरे घर के पीछे आगे आंगन है, केले के पेड़ है. भाभी जी कहती थी कि केले का पेड़ बिटिया के जैसा होता है. और घर के पीछे जो आंगन है ना, उसके अंदर एक झूला भी है. झूला म्हणजे झोपाळा? हाँ हाँ, झोपाला. हाँ. और कौन कौन है वहाँ पे? हाँ, और तुम्हारी माँ है, तुम्हारे बाबूजी यानी पिताजी है, छोटी बहना है, और पिताजी की मौसी दादी माँ भी है. हाँ. रुचा सापडली असती तर आता तिचं लग्नाचं वय असतं ना, आपण तिचं लग्न लावून दिलं असतं. प्राची, बघा आता असा जर त्याचा विचार करून अजून दुःखी होण्यात काही अर्थ आहे का? तू प्लीज स्वतःला सावध. तिची खुशाली कळली असती ना तर. केव्हापासून ऐकते, काय चाललंय? हा विषय संपणार आहे की नाही? त्या उपऱ्या मुलीचं कसलं ग एवढं कौतुक? पोटची पोर थोडीच होती, कधी ना कधी जाणार होती, गेली. मावशी अगं असं का म्हणतेस? तिला जन्म दिला नसला तरी आई आहे मी तिची. 6 महिन्याची असतापासून वाढवलंय मी तिला. तेव्हाही तुम्ही तिला परकत समजत होता, पण माझ्यासाठी ती माझी सख्खी मुलगी आहे आणि यापुढेही राहणार. नेहा पण तुझी सख्खी मुलगीच आहे ना? हो, पण रुचाची उणीव कुणीच भरून काढू शकत नाही. मरेपर्यंत मी तिची वाट बघत राहीन आणि देवाजवळ प्रार्थना करत राहीन की तिला परत पाठव म्हणून.
माझी खात्री आहे देव माझी प्रार्थना कधी ना कधीतरी नक्की ऐकेल, रुचाला परत पाठवेल. रिचा बिटिया, रिचा बिटिया, चलो मेरे साथ. हेलो. आओ आओ, पर कुठं? चलो आओ 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 दादा. बैठो. आता एक माणूस आपल्या बिल्डिंगच्या खाली रिक्षात बसून तुला फोन करत होता. अगं तुझ्या घराच्या गॅलरीकडे रोखून बघत होता. पण ज्याने मनालीवर हल्ला केला, बंडूवर स्प्रे मारला, माझ्यावर हल्ला केला, तो तर बाईक घेऊन पळून गेला. मग हा हल्लेखोर रिक्षा वापरतो की बाईक, की दोन्ही? खरं तर मला जीत सरांचा संशय आला होता, पण जीत सर तर कार वापरतात. पण मला वाचवताना तर ते रिक्षातून आले होते. त्यांच्याकडे कार असताना ते मनालीला रिक्षातून का घेऊन आले असते? गोंधळकर काकूंनी पाहिलेला माणूस हे रिक्षा घेऊन आला. नक्की काय प्रकार आहे? आले आले. या. काय एवढ्या लवकर आला तुम्ही? मॅडम आम्हाला काम करावंच लागलं नाही. म्हणजे ती देशांची पोरगी सुषमा ती हरवली नव्हती, पळून गेली. म्हणजे तिला बघायला आलेला पोरगा तिला पसंत नव्हता म्हणून पळून गेली. तिचे डिटेल्स घ्यायला गेलो आणि तोपर्यंत ती परत आली होती. मग काय हसाहस रडारड समधी नाटक झाली. हो मॅडम, आपण काहीच काम न करता त्यांनी थोडं पेमेंट घ्यायलाच लावलं. होय. आणि वाटेत मनाकाच्या देवदूतांनी लिफ्ट दिली आम्हाला, म्हणजे जीत सरांनी. कारने की रिक्षाने? जीत सर रिक्षा कशी घेऊन येतील मॅडम? अहो कार ना. हो नाही ते आहे. म्हणाली जीत सरांच्या ओळखीचा कोणी रिक्षावाला आहे? नाही म्हणजे माहित नाही, पण असं का विचारताय? अगं सहज असू शकतो ना. चला तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवण गरम करते. आता दिवसभर अशीच बसून राहणार आहेस का? खुशी,
अगं तुला माहिती आहे ना, प्राची दरवर्षी या दिवशी अपसेट असते. तिला काही कामधाम सांगायला बोलवत नाहीये मी. जेवणाची वेळ झालीये, सकाळपासून काही खाल्लं नाहीये तिने. आता तरी खाणार आहेस का ते विचारायला आले होते. भाऊजी तुम्ही खाऊन घ्या आणि प्रयाग तुम्ही सुद्धा, मला भूक नाहीये. मावशी तू खाऊन घे, मी पण नंतर प्राची सोबत खाईन. काय आता मात्र हद्द झाली हा. अरे एखादा माणूस गेला ना तरी 4-5 वर्षांनी सावरतो आपण. सोयर सुतक नाही पाळत त्याचं. आणि ही रुचा हरवून 16 वर्ष झाली तरी यातून बाहेर पडत नाहीये. आणि तू यातून बाहेर काढायचं सोडून साथ देतोयस तिला. अगं मावशी रोज कुठं असं वागते ती, फक्त आजचा दिवस. आजचा दिवस हे निमित्त आहे. कुठल्याही चांगल्या आनंदाच्या दिवशी, सणासुदीला, इतकंच काय त्या नेहाच्या वाढदिवसा दिवशी सुद्धा अशीच बसलेली असते. दुःख उगाळत बसायची सवयच आहे हिला. अहो मावशी असं का बोलताय? आपण नेहाचा वाढदिवस, सगळे सण किती आनंदाने साजरे करतो ना. पण रुचा हरवल्याच्या दुःखाचा सहल असतोच त्या. हे असं वागून ना तुम्ही पोटच्या पोरीवर अन्याय करताय हा. आई, आजी. हे बघा, मला कॉलेजच्या डिबेट स्पर्धेत फर्स्ट प्राइज मिळालं. अरे वा, शाबास. हुशार ग माझं बाळ. बाबा, आज चक्क तुम्ही माझ्यासाठी घरी थांबलाय. हो. ग्रेट. पण मग मी घरी आल्यानंतर सगळे गप्प का झालात? बुराई चालली होती वाटतं माझी. काय नाही, मी जोक करते, हसा तरी. काही प्रॉब्लेम आहे का आई? तुला माझ्या हातातली ट्रॉफी बघून आनंद नाही का झाला? अगं झाला ना, आम्हाला खूप आनंद झाला. हार्टीज कॉंग्रॅच्युलेशन. काय प्राची? हो, झालाय आनंद. अभिनंदन. आई, अगं माझ्यासमोर हरलेल्या कॉम्पिटिटर्सनी पण ना तुझ्यापेक्षा खूप चांगलं अभिनंदन केलं होतं माझं. अगं मला बक्षीस मिळालंय, तुला काहीच वाटत नाहीये का? अगं वाटतंय ना, खूप कौतुक वाटतंय आणि आनंदही झालाय. दिसतोय तो चेहऱ्यावर. कुणाला काही वाटू दे किंवा नको वाटू दे, माझ्या बाळाची मी दृष्ट काढणार. ए आजी 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 आजी, थांब. आय डोंट माइंड युअर दृष्ट काढी, बट दॅट्स नॉट इनफ. पार्टी झाली पाहिजे, हो ना बाबा? हो पार्टी. मग आपण ना मस्त हॉटेलमध्ये जाऊयात, माझं सक्सेस सेलिब्रेट करूयात. बाबा, माझ्या मैत्रिणींना पार्टी देण्यासाठी तुम्ही पॉकेट मनी द्या. हो. तुम्हाला माहितीये, युनिव्हर्सिटीच्या डिबेट कॉम्पिटिशन साठी सिलेक्शन झालंय माझं. Oh, that's really great. Congratulations. थँक्यू. Yes, पार्टी करूया. जाऊया जेवायला बाहेर. काय प्राची? हो, तुम्ही जा ना, मी नाही येत. आजच्या दिवस तरी मला ना बरं नाही वाटत आहे. आई, बरं का वाटत नाहीये तुला? अगं ते सांग ना आई. अच्छा, हे कारण आहे तर. बाबा, म्हणजे तुम्ही ह्याच्यासाठी घरी थांबला होतात, माझ्यासाठी नाही? नाही बेटा, तसं नाही आहे बघ. आणि आई, आज 16 वर्ष झालेत रुचाताईला हरवून, तरी अजून तितकीच दुःखी होतेस. अगं पण आज मला मिळालेल्या या यशासाठी, माझ्या आनंदासाठी नाही होते का तुला आनंद? रुचाताई एकटीच मुलगी आहे ना तुझी, मी कोण आहे? सावत्र मुलगी आहे का मी? अगं नाही बाळा, अगं माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे ग. अगं पण ते दिसत नाहीये ना आई मला. बाळा, अगं तू जवळ आहेस माझ्या, ती तू राहिली माझ्यापासून म्हणून जीव तुटतोय ग माझा. म्हणजे जो जवळ आहे त्याला किंमत द्यायची नाही आणि जो निघून गेलाय त्याच्यासाठी अश्रू ढाळत बसायचं.
छान. आई अगं 16 वर्ष झाली त्या गोष्टीला आणि आता ती आपल्यात नाहीये. त्याचं दुःख किती दिवस घेऊन जगणारच ग तू? लिव्ह इट यार. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक यशावर प्रत्येक आनंदावर तिच्या नसण्याची तिच्या जाण्याची सावली असणार आहे का आई? बोल ना. मलाही प्राचीचं हे वागणं अजिबात आवडत नाहीये. हा अतिरेक होतोय सगळ्याचा. प्राची अगं तुला रुचाला विसरावंच लागेल. जरा आपल्या नेहाच्या सुखाचा विचार कर. आणि कुणाला माहित की रुचा अजून जिवंत आहे की नाही ते. मावशी काय बोलतेस? मावशी तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते मला बोला. जो दोष द्यायचा ना तो तुम्ही मला द्या. पण रुचाविषयी काही बोलू नका. तुम्हाला ती परत येण्यासाठी प्रार्थना करायची नसेल तर नका करू. पण प्लीज प्लीज असं अभद्र काहीतरी बोलू नका. अभद्र शंका मनात आणू नका. मला माहिती आहे माझी रुचा आहे, सुखरूप आहे आणि ती परत येणार आहे. ती परत येणार आहे. परियाक साहब भाभी जी जल्दी बाहर आइए. परियाक साहब चमत्कार हो गया. भाभी जी जल्दी बाहर आइए. परियाक साहब भाभी जी जल्दी बाहर आइए. परियाक साहब भाभी जी परियाक साहब पहचानी इसे. पहचानी आप ही पहचानी. ये अपनी ऋचा बिटिया है. काय? हाँ, जहां से खोई थे ना उसी जगह से मिली, मंदिर के पास. ये सब देवी माता की लीला है. भाभी जी आपकी प्रार्थना देवी माता ने सुनी. उनके दरबार में देर है अंधेर नहीं है. ही रुचा आहे? हाँ. म्हणजे कशी कुठे भेटली? हमारी रिक्शा मंदिर के पास खड़ी थी ना, तब ये बेटे वहां आके हमारी रिक्शा के पीछे जो फोटो है ना वो देखने लगी. और कहने लगे कि ये हमारा फोटो है, ई का फोटो है साहब. लहानपणी मी बी अशीच दिसत होते. शेम टू शेम. माझ्याकडे फोटो बी आहे. रुचा आपलीच रुचा आहे. तसा चेहरा, तसेच डोळे. रुचा रुचा हे रिक्षावाले दादा म्हणतात की मी तुमची पोरगी आहे. पर मी तर गावाकडे राहत होते, रहिमतपूरला. कालच आले की मुंबईत. अगं 16 वर्षांपूर्वी ह्याच दिवशी त्या देवळातून हरवली होतीस तू. आज नेमकी तू तिथेच गेलीस आणि रामशरणही तिथेच होता. ही देवीचीच कृपा आहे. रुचा भाभी जी आपको आपके सब्र का फल मिला और हमने भी रिक्शा के पीछे जो फोटो लगाया था ना वो काम आ गया. मिलना बिछड़ना ये सब किस्मत का खेल है. प्रयाग अरे हा रामशरण काही सांगतोय आणि तुम्ही हिला रुचा ठरवून मोकळे काय होताय? कशावरून ही तीच आहे? तो फोटो हिच्या लहानपणीचा आहे असं ही म्हणते. हा काय पुरावा झाला? हो ना. आणि हिच्याकडे स्वतःची ओळख दाखवणारं काही आहे का? हिला इथलं काही आठवतंय का? नेहा ती हरवली तेव्हा लहान होती.
तुला तरी लहानपणीची ताई आठवतीये का? आई, अगं मी तेव्हा 2.5 वर्षांची होते, पण रुचाताई तर 5 वर्षांची होती ना, तिला नक्कीच काहीतरी आठवत असणार. हे मुली, नाव काय ग तुझं? चारू. घ्या, हिचं नाव चारू आहे, ही रुचा नाहीच आहे. हो रिक्षावालं, कशा पायी आणलं मला इथं? आणि खोटं का सांगितलं की इथं समजे माझी वाट बघताय? इथं तर कोणालाच मी नगाय तर नगाय, माझं बी खेटर आडलेलं नाही. जाते म्या. ए रुचा रुचा रुचा, अगं थांब 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 बाळा. अगं एक तर इतक्या वर्षांनी भेटलीस, जाऊ नकोस. हे बघ तू काय कर माहिती का, इथेच थांब. हे बघ मी तुला ओवाळते, मग तू घरात ये. हा वा, काय कौतुक चालली आहेत. नेहाला कॉलेजमध्ये बक्षीस मिळालं, तिला ओवाळायची इच्छा नाही झाली तुला, आणि ही कुठून कोण आली ऐरी गैरी, तिला ओवाळायला निघालीस का? तर फक्त ही सांगतेय की तो फोटो हिच्यासारखा आहे म्हणून? हा काय पुरावा झाला? प्राची एक मिनिट, हे बघ नेहाचा हा मुद्दा बरोबर आहे. नाही तर उद्या कोणी येऊन सांगेन की आपली मुलगी आहे म्हणून, आपण कसं काय खरं मानायचं? प्रयाग साहब, इसने कहा इसलिए इसे यहाँ नहीं लाया हूँ. इसके पास बचपन की वो फोटो है जो हमारी रिक्शा के पीछे लगाई है ना, वो फोटो. ए बिटिया, तुम्हारे पास वो फोटो है ना, वो बाबूजी को दिखाओ ना. हा तर रुचेचाच फोटो आहे. हो, मावशी, बघितलत मावशी, बघितलत ना? अहो देवळात आम्ही गेलो होतो ना, तेव्हा तिच्याकडे पर्स होती आणि त्यात हा फोटो होता. अहो हे रुचाच आहे. अगं हा फोटो रुचाचा आहे ते बरोबर आहे, पण ही तीच कशावरून? हा फोटो तिला कुठेतरी मिळाला असेल आणि मग ही भामटी. मी काय पण बोलत नाही म्हणून काय पण बोलताय तुम्ही? हा, खोटं बोलायची सवय नाही आपल्याला. हा फोटो लहानपणापासूनच आहे माझ्याकडं. आई, तो फोटो पर्स मध्ये होता ना, मग ती पर्स कुठे? ते पर्साचं मला काही माहित नाही, पर फोटो जपून ठेवला होता मी. कशा पायी आले इथं कडमड आहे काय माहित. ए रुचा रुचा थांब. नाही नाही नाही, तू जायचं नाही. अगं आता इतक्या वर्षांनी आलीस, नाही परत जाऊ देणार नाही मी तुला. नाही जायचंच बाळा, तू थांब ना, मी तुला कुठे नाही जाऊ देणार. प्राची, तुला आठवत आहे रुचाच्या हातावर एक जन्मखूण होती तुळशीच्या पानाची. तिच्या हातावर खूण दिसतीये पण नीट कळत नाहीये, कारण तिथेच गोंधलंय. चारू असं नाव आहे, चारू नाव गोंधलंय, रुचा नाहीये. अहो अहो असं काय करताय? ज्यांनी हिला सांभाळलं त्यांनी हिचं नाव चारू ठेवलं असेल, त्यांना काय माहिती हिचं नाव रुचा आहे ते. त्यांनी गोंधवलं असेल ना हिच्या हातावर. असं काय करताय? काय ग, तू एकटीच असते का तुझ्या गावी? नाही, बाप होता, पण आता माय हाय फकस्त. आता एवढं काही आठवत नाही बघा. पण इथं आल्यापासून सारखं असं वाटतंय मी हे समजा कवा तरी पाहिलंय. बघितलं तिला आठवत आहे. आता चौकशी पुरे. हा रामचरण भैया, तुमचे आभार कसे मानू ना हेच कळत नाहीये. अहो शब्दच अपुरे पडतील मला. भाभी जी, शुक्रिया बोल के पराया मत कीजिए, संभालिए अपनी अमानत को. रीचा बिटिया मिलने के लिए मैंने भगवान से मन्नत मांगी थी, आज मन्नत पूरी करने जाऊंगा. जय राम जी की. आज तू आलीस ना, देवासमोर छान गोडधोड ठेवते काहीतरी. ये ओवाळते तुला. नेहा, आपण तुझ्या सेलिब्रेशनची पार्टी नंतर करूया. हा, आपण नंतर जाऊ हॉटेलमध्ये. आज तुमच्या दोघींचा आवडीचा स्वयंपाक करते. हा चल ये. मी थोडीच माझ्या मर्जीनं आले इथं, तरी बी ही म्हातारी नटमुगरी लई खार खात आहेत माझ्यावर. यांचं काय घोडं मारलंय मी. प्रयाग, अरे हे काय चाललंय? कोण कुठली अडाणी मुलगी ती?
आणि तो रामशरण तिला आपल्या गळ्यात का मारून गेला? आणि प्राची, तिला रुचा ठरवून मोकळी झालीये. अरे ही मुलगी एखादी चोरटी असू शकते. अख्ख्या घरावर डल्ला मारून पळून जाईल ना, तेव्हा पस्तावाल. मावशी, तुम्ही दोघेही टोकाची भूमिका घेताय. प्राची तिला रुचा ठरवण्याची घाई करते आणि तू तिला खोटं ठरवायची. हे बघ, आपण अगदी शांतपणे विचार करून निर्णय घेऊया. म्हणजे तुलाही असं वाटतंय की ती रुचा आहे? दोन्हींची शक्यता अर्धी अर्धी आहे. चल बघूया. काहीतरी खोटं नाटं सांगून ही आमच्या घरात ताई बनून घुसायला बघते. हिला थांबवायलाच हवं. हा बोल शमा. सेलिब्रेशन चाललंय ना, पण माझ्या ट्रॉफीचं नाही, वेगळ्याच गोष्टींचं. हा ये. प्रयाग, ही प्राची तर त्या मुलीला रुचा ठरवून मोकळी झालीये. पण माझं ऐक, तिला एक क्षण सुद्धा घरात ठेवू नकोस. पश्चाताप करायची वेळ येईल ना तुझ्यावर. अरे रुचाचा फोटो घेऊन घरात घुसलेली कोणतरी भामटी मुलगी आहे ती. कुठे होतीस ग तू इतके वर्ष? कुठे राहत होतीस? किती आठवण यायची मला रोज तुझी. मला नाही का ग यायची माझी आठवण कधीच? रुचा, आता कुठेच जायचं नाही. मी नाहीये तुला जाऊन देणार. झोपलीस का ग? झोप. मावशी, आजची रात्र जाऊ दे, मला जरा विचार करू दे. कर, तू ना विचारच करत बस. पण लक्षात ठेवा, आजची रात्र वैऱ्याची आहे. जर काय मावशींनी रुच्याविषयी उगाचच गैरसमज करून घेतलाय. अहो दुपारी कसं बोलल्या तिच्याशी त्या, त्यामुळे बिचारी दुपारी जेवली सुद्धा नाही ती. नंतर नेहा बडबडली म्हणून रात्री जेवायला नाही आली. नेहानी तर तिच्याबरोबर रूम शेअर करायला सुद्धा नकार दिला. आणि रुचा आपल्याबरोबर रूम मध्ये राहायला तयार नाही.
त्यामुळे बिचारी एकटीच झोपली हो. हे बघ प्राची, ती लगेच सगळ्यांबरोबर मिक्स होईल किंवा सगळे तिला लगेच ऍक्सेप्ट करतील अशी अपेक्षा करू नकोस. आणि मुळात ती रुचा आहे की नाही हे अजून कन्फर्म झालेलं नाहीये. म्हणजे तुमच्या मनात तिच्याविषयी अजूनही संशय आहे? अहो मी आई आहे हो तिची. माझं मन मला सांगतंय की ती आपली रुचाच आहे. हे बघ, संशयाचा प्रश्न नाहीये प्राची. अगं पण कुठलीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारण्यापेक्षा कन्फर्म करून घेतलेली केव्हाही चांगली नाही का? कसं करणार आहात कन्फर्म? त्याचाच विचार करतो. आता कुठे चाललीस? बघून येते रुचा झोपलीये का. मग अशी गेले तेव्हा डोळे मिटून घेतले होते, पण जागीच होती. म्हणजे रुचा झोपण्याचं नाटक करत होती? रुचा रुचा गेली कुठे? रुचा 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 प्रयास रुचा रूम मध्ये नाहीये. काय रूम मध्ये नाही? कसं शक्य आहे? मी आत्ताच बघून तर आले ना. तू पुन्हा एकदा नीट चेक कर वर, मी खाली बघतो. रुचा 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 कुठे गेली असेल ही? रुचा 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 अरे ही इथे नाहीये. कुठे गेली ही मुलगी? एवढ्या रात्री न सांगता कुठे गेली असेल ही? शेवटी माझीच शंका खरी ठरली ना. डल्ला मारून पळून गेली ती बहुतेक.